गणराज ग्रुप आयोजित व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व इथे आपण पाहतोय. पहिली रजनी आणि आतापर्यंत वर्ल्ड कप म्हणून व्हॉलीबॉलचं वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि त्याची सुरुवात असा प्रारंभ आपण आजच्या रजनीमध्ये करतोय. प्रेक्षकांसाठी गॅलरीची उपलब्धता या मंडळाच्या वतीने आपण पाहिले आणि दमदार आयोजन नियोजन या स्पर्धेचं सदैव प्रतिवर्षी एक वैशिष्ट्य राहिले आणि त्याच वैशिष्ट्याचं खेळ आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. मान्यवरांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष आपण इथे स्वागत करत आहोत. चला दोन्ही संघ मैदानावरती लाईनअप करून घ्या. चला दोन्ही संघ पंच पॅनल आपण सज्ज होऊया. प्रत्येक पर्वामध्ये या सर्व मान्यवरांचं विशेष सहकार्य आपण पाहत असतो, ज्यामध्ये भगवती देवस्थानचे सन्माननीय मोंडकर साहेब आहेत. त्याचबरोबर व्हॉलीबॉल स्टेशनचे सन्माननीय सन्माननीय ब्लेडीज सर यांची उपस्थिती आणि गणराज ग्रुपचे हे सर्व आमचे मार्गदर्शक या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या क्रीडांगणाचं पूजन होईल, ईश्वराचं स्मरण आपण करणार आहोत आणि रत्नागिरीचं आराध्य दैवत आई रत्नागिरीचं आराध्य दैवत आपण पाहतो ते म्हणजे भैरीबुवा. त्याचबरोबर ग्रामदेवता जोगेश्वरी आणि आई भगवतीचं आपण इथे स्मरण करून तिला वंदन करून आपण या स्पर्धेला इथे सुरुवात करणार आहोत. श्रीफळ वाढवलं गेले. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य शुभ सर्वदा. वैरी देवाच्या चरणी नतमस्तक होऊया. आई जोगेश्वरीच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्याचबरोबर रत्नदुर्गावरती विराजमान झालेली आमची रत्नागिरीची आई भगवतीच्या चरणी आम्ही इथे नतमस्तक होतोय. उपस्थित सर्व व्हॉलीबॉल रसिकांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत असेल आणि त्याचबरोबर पहिला सामना इथे आपण पाहणार तेजप्रकाश आलिमवाडी विरुद्ध महालक्ष्मी खेडशी. या दोन्ही संघांचं सर्वप्रथम आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आपली वेळेत उपस्थिती दिलीत त्याबद्दल कमिटीच्या वतीने संघ व्यवस्थापक, संघनायक आणि त्याचबरोबर दोन्ही संघांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करून आपल्याला इथे आम्ही धन्यवाद व्यक्त करत आहोत.
चौथ्या पर्वाचा थरार इथे आपण अनुभवण्यासाठी सज्ज झालोय. व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026 आहे. पर्व चौथं आहे, ज्याचा आम्हा सर्वांना गर्व आहे. असं आमचं हे चौथं पर्व आहे. प्रत्येक पर्वामध्ये काही ना काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न गणराज ग्रुप करत आलाय आणि त्यामुळे ही स्पर्धा तमाम रत्नागिरीकरांच्या हृदयामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करताना पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर रत्नागिरीतील सर्व बलाढ्य संघांच्या नजरेमध्ये राहिलेली ही स्पर्धा आहे. त्यामुळे सुपर डुपर धमाका बेस्ट ऑफ रत्नागिरी टीम आपल्याला या आजच्या चला दोन्ही संघाचे संघनायक लाईनअप करून घ्या. महालक्ष्मी कुवारबाव आणि तेज प्रकाश आलिमोडी, आपल्याला विनंती असेल लाईनअप करून घ्या. एक दर्जेदार स्पर्धा आपण अनुभवताय. आजपासून येणारे 2 दिवस म्हणजे 3 दिवस व्हॉलीबॉलचा थरार या कैलासवासी प्रमोद महाजन क्रीडा संकुलमध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल. हिंदी आणि मराठीमधून आपल्याला या पूर्ण स्पर्धेचं धावतं वर्णन ऐकवलं जाईल. सन्माननीय आमचे सिनियर समालोचक राजा देसाई सर आणि मी स्वतः सरदार शेख आपल्याला या स्पर्धेचं धावतं वर्णन ऐकवणार आहे. आणि रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या देखील ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहू शकता. गेली 3 पर्व यशाची शिखरे गाठणारा ही व्हॉलीबॉल चॅम्पियन्स ट्रॉफी या चौथ्या पर्वामध्ये देखील दिमाखात प्रवेश केलाय. मजा तर येणारच आहे मित्रांनो. आणि रत्नागिरीमधील सर्व नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. गतवर्षी कोणता संघ चॅम्पियन होता आपल्याला माहिती आहे, परंतु या वर्षी कोण चॅम्पियन होणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. यस देखिए, मुकाबले शुरू भी नहीं हुए हैं. किरण जी भाटकर सर, इनकी ओर से इनाम आता हुआ. जो भी टीम इस पहले मुकाबले का टॉस जीतेगी, टॉस का बॉस होगी, उसको 500 रुपए की धनराशि दी जाएगी. जी हाँ, मजा आने वाला है. और ये प्रतियोगिता की अगर बात की जाए तो दर्शकों का सैलाब ऐसा आता है ना, आप इमेजिन कर नहीं सकते. तो महालक्ष्मी कुवारबाव या तेज प्रकाश शालीमढ़ी ये 500 रुपए की धनराशि जीतेगी, देखना होगा. और राजा सर और मैं इस प्रतियोगिता की रौनक और ज्यादा बढ़ाने की कोशिश करेंगे. और जिस तरीके का मैनेजमेंट रहा है काबिल तारीफ, हर साल इस प्रतियोगिता के इंतजार में रहते हैं. सिक्का यहां से उछाला गया है और टॉस का बॉस इस समय बने हैं महालक्ष्मी कुवारबाव. और महालक्ष्मी कुवारबाव टीम के कैप्टन, ये 500 रुपए की धनराशि आपको दी जा रही है. टॉस का बॉस आप बने हैं, तो मैच खेलने से पहले ही ये धनराशि आपको यहां पर दी जाएगी. और मैं गुजारिश करूंगा बाबूदादा यांच्या शुभ हस्ते हे 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. आणि पुरस्कर्ते आहेत ज्यांनी ही धनराशी आम्हाला पुरस्कृत केली, किरणजी भाटकर सर यांनी, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती बसून या सामन्याचा आनंद घ्या. राजा सर काय म्हणाल, या वर्षी नवीन चॅम्पियन पाहायला मिळणार की गतवर्षीचा चॅम्पियन संघ याही वर्षी चॅम्पियन होणार, काय वाटते तुम्हाला? या मैदानावरती खूप सारे रेकॉर्ड बनलेत, खूप सारे रेकॉर्ड तुटलेत आणि त्यामुळे या क्रीडांगणाचं एक वैशिष्ट्य झाले. प्रत्येक पर्वामध्ये एक नवीन विजेता आपल्याला वारंवार पाहायला मिळतो आणि त्यामुळे याही वर्षी कोणता खेळाडू या चषकावरती नाव करतोय, या चॅम्पियन ट्रॉफीवरती नाव करतोय, हे आपल्याला सोमवारी पाहायला मिळेल. सुपर डुपर मंडे आपण इथे सेलिब्रेट करणार आहोत. चला दोन्ही संघ आपण लाईनअप करून घ्या, एका लाईन मध्ये उभे राहा. सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना इथे आपण पुष्पहार अर्पण करणार आहोत. दोन्ही संघ कृपया जरा लाईनअप करून घ्या. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना इथे वंदना देऊया. सामना सुरू करण्यापूर्वी आपण महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून त्यांचं पूजन करून या स्पर्धेला प्रारंभ इथे करणार आहोत. सन्माननीय रेड्डी सर, व्हॉलीबॉल जे
यांच्या माध्यमातून आपण इथे पुष्पार्पण अर्पण करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला. गणराज ग्रुप आयोजित व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026 पहिली रजनी. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. खूप खूप धन्यवाद. तेज प्रकाश आलिमवाडी एक जिगरीने खेळणारा संघ आहे आणि समोर आहे रत्नागिरी तालुक्यातील आणखीन एक तगडा संघ रत्नागिरी जिल्ह्यातील एक गुणवंत आणि गुणवान खेळाडूंनी भरणा असलेला संघ आहे, ज्यामध्ये बंटीला इथे आपण पाहणार आहोत. निलेश कुरव दिसेल, सिद्धेश धनावडे, दुर्गेश सावंत म्हणजे आपला बंटी सावंत, आदित्य साळुंखे, प्रतीक रहाटे, बाबेश पुजारी, सागर साळवी, साहिल शिंदे आणि हिमांशु संभेकर हे या स्क्वॉड मध्ये आपण पाहणार आहोत. महालक्ष्मी कुवार बावत तेज प्रकाश आलिमवाडी संघाकडून स्वप्नील आलिम जर्सी क्रमांक 09, संकेत गवाणकर जर्सी क्रमांक 12, स्वरूप कुवार जर्सी क्रमांक 13, श्रेयस आलिम आपल्याला जर्सी क्रमांक 08 परिधान करून खेळताना पाहणार आहोत. साहिल वीरकर आहे, डबल झिरोचा हिरो आहे जो साहिल वीर आहे आणि तो यावेळी तेज प्रकाश आलिमवाडी संघाकडून खेळताना पाहायला मिळेल. वेदांत गवाणकर जर्सी क्रमांक 09 आणि शुभम सावंत देसाई या संघाचे संघ प्रशिक्षक. चला दोन्ही संघ लाईनअप करून घ्या. परेड मान्यवरांच्या हस्ते होईल. चला महालक्ष्मी एका लाईन मध्ये उभे राहून घ्या. बंटी थँक्यू. दोन्ही संघांची इथे आपण ओळख करून घेणार आहोत आणि त्यानंतर या स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. या स्पर्धेला आमंत्रित काही पंच पॅनल इथे आपण पाहतो, ज्यामध्ये गिरीजी परमार सर आहेत, स्टेट रेफरी, राज्य पंच म्हणून आपण त्यांची एक उत्तम अशी कामगिरी पाहिले आणि सर्वोत्तम असे पंच पॅनल आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने इथे लाभले. त्याचबरोबर कुशलजी मेघानी स्टेट रेफरी आहेत, तन्मयजी सावंत स्टेट रेफरी, निखिल साळवी स्टेट रेफरी म्हणजे राज्य पंच म्हणून राज्य परीक्षा उत्तीर्ण असं पंच पॅनल, अनुभवी असं पंच पॅनल. गतवर्षी ही पंच पॅनल आपण या स्पर्धेच्या निमित्ताने जोडलं गेलेलं पाहायला मिळालं होतं आणि याही वर्षी हे सर्व पंच पुन्हा एकदा या चौथ्या पर्वामध्येही आपण यांच्यासोबत राहणार आहोत. अतिशय उत्तम अशी कामगिरी 2025 मध्ये पाहिली आणि त्याचमुळे 2026च्या या पर्वामध्ये आणि या व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सलग दुसऱ्यांदा या पंचांचं इथे आगमन झालेलं पाहायला मिळते. गिरीजी परमार राज्यपंच, त्याचबरोबर कौशल मेघानी राज्यपंच म्हणून अतिशय उत्तम कामगिरी राहिले. तन्मयजी सावंत, निखिलजी सावंत राज्यपंच म्हणून या स्पर्धेच्या निमित्ताने ते जोडले गेलेत. या सर्व रेफरींचं या क्रीडानिधीमध्ये गणराज ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. सुपर सॅटरडेची सुपर नाईट तेज प्रकाश पाडणार का या मैदानावरती? तेजोबाई प्रकाशमय करणार वातावरण इथे पाहायला मिळेल. पहिला सामना खेळण्यासाठी स्पर्धेचं ओपनिंग, स्पर्धेची सुरुवात, स्पर्धेचा प्रारंभ, स्पर्धेचा आरंभ करण्यासाठी तेज प्रकाश आलिमवाडी सज्ज होतोय. तर समोर आहे महालक्ष्मी कुवार भाऊ संघ. दमदार खेळाचं प्रदर्शन ज्याच्या माध्यमातून आपण सातत्यपूर्ण पाहत आलोय. रत्नागिरी जिल्ह्यातील बेस्ट ऑफ टीम मध्ये आपण ज्यांना पाहत आलोय तो महालक्ष्मी कुवार भाऊ संघ. या स्पर्धेमध्ये पहिला सामना आरंभ करताना सुरुवात करताना इथे आपण पाहणार आहोत. धमाकेदार आयोजन नियोजन या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिले. प्रतिवर्षी काही ना काहीतरी युनिक देण्याचा प्रयत्न इथे आपण पाहत असतो आणि त्याचबरोबर नम्र विनंती राहते सर्व सन्माननीय मान्यवर आपण कृपया मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपल्या सर्वांचं खूप मोलाचं सहकार्य प्रत्येक पर्वामध्ये प्रत्येक वर्षी आमच्या सोबत राहिले आणि आपल्यासारखे मान्यवर आमच्या सोबत जोडले गेलेत. त्यामुळे या स्पर्धेला 4 चांद तर लागतच आलेत, परंतु या स्पर्धेचा गौरव ही आपल्या उपस्थितीमुळे सदैव वाढत राहिलाय. त्यामुळे सर्व सन्माननीय अतिथींचं आम्ही या नगरीमध्ये सहर्ष स्वागत करून आपणास विनंती करतो की आपण स्थानापन्न होऊन घ्या.
या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्यासोबत मंचावरती आपण पाहतोय व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी पर्व चौथं, आणि या चौथ्या पर्वामध्ये आपण मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचं या क्रीडानगरीमध्ये मनस्वी सहर्ष स्वागत आपण इथे करत आहोत. प्रत्येक पर्वामध्ये यांचं प्रेम, यांचं सहकार्य, यांचा आशीर्वाद आणि यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत आलंय. त्यामुळे प्रत्येक पर्व आणि काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, अधिक दर्जेदार करण्याचा प्रयत्न आम्ही इथे करत असतो आणि यामध्ये सर्वांचे आशीर्वाद इथे आम्हाला मोलाचे लाभत असतात. ज्यामध्ये आपण सर्वप्रथम आपण इथे स्वागत करतोय रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष, व्हॉलीबॉलचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय रेड्डी सर यांचं इथे आपण स्वागत करत आहोत. रत्नागिरी जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे सन्माननीय रेड्डी सर. मी गणराज ग्रुपचे अमितजी लांजेकर सर आपणास विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रेड्डी सरांचं इथे स्वागत आणि सन्मान करावा. गतवर्षी ही रेड्डी सरांची प्रमुख उपस्थिती, संपूर्ण स्पर्धेवरती देखरेख त्यांची राहिली आणि रत्नागिरी तालुका जो प्रगती करत आला, रत्नागिरी जिल्हा व्हॉलीबॉलमध्ये जी प्रगती करत आलाय आणि स्पर्धेच्या आयोजनामध्ये आणि नियोजनामध्ये खूप मोलाचं सहकार्य, मोलाचं प्रेम आम्हाला ज्यांच्या माध्यमातून मिळालंय. राज्य संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि त्याचबरोबर रत्नागिरी व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय रेड्डी सरांचं इथे आपण प्रेमरूपी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्याला सन्मानित करतोय. या क्रीडानगरीमध्ये स्वागत करत आहोत. रेड्डी साहेब, आपण प्रतिवर्षी आम्हाला या स्पर्धेला सहकार्य करत असता, आपली उपस्थिती देत असता, त्याबद्दल गणराज ग्रुप आपले मनापासून आपल्याला धन्यवाद देत आहे. यानंतर आपण सन्मान करतोय भगवती देवस्थानचे सन्माननीय अध्यक्ष सुधाकरजी मोंडकर सर यांची उपस्थिती. नुकताच भगवती चषक त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित नियोजित केला गेला आणि प्रत्येक सन्माननीय शैलेंद्र पुजारी सर या ग्रुपचे सदस्य यांच्या माध्यमातून भगवती देवस्थानाचे अध्यक्ष सन्माननीय सुधाकरजी मोंडकर सर प्रत्येक पर्वामध्ये आपलंही प्रेम, आपलं सहकार्य, आपलं मार्गदर्शन आम्हाला मिळत आले आणि नुकतीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भगवती चषकचाही अनुभव थरार आपण पाहिला आणि त्याचबरोबर व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफीमध्येही त्यांची प्रमुख उपस्थिती आम्हाला इथे लाभते. आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि आपल्या या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. यानंतर मंचावरती आपण पाहतोय रत्नागिरी जिल्हा असोसिएशनचे सन्माननीय सदस्य संदीपजी कीर साहेब यांची ही प्रमुख उपस्थिती व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी पर्व चौथ्यामध्ये आम्हाला इथे लाभले. मी सिद्धेश लाखन यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या शुभ हस्ते यांचं इथे स्वागत करावं. साहेब, आपण या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित राहिलात. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेच्या निमित्ताने इथे आम्हाला लाभला, त्याबद्दल गणराज ग्रुप आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपल्या या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर भगवती देवस्थानाचे सन्माननीय सदस्य आणि आमचे मार्गदर्शक सूर्यकांतजी मोंडकर सर यांची उपस्थिती आम्हाला या मंचावरती लाभलेली पाहायला मिळते. यांचंही प्रेम, सहकार्य, आशीर्वाद सदैव आमच्या सोबत राहिले, त्याबद्दल गणराज ग्रुप आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि आपल्या या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. आम्ही सूर्यकांत मोंडकर साहेब यांना प्रेमरूपी शाल, त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन आम्ही या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर गणराज ग्रुपचे सर्वात लाडके काका साळवी काकांची ही प्रमुख उपस्थिती आम्ही मंचावरती पाहतोय. गणराज ग्रुप आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. शैलेंद्र पुजारी सर यांच्या शुभ हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन आम्ही यांचं इथे स्वागत करत आहोत. साळवी काकांसारखे मार्गदर्शक आम्हाला प्रत्येक पर्वामध्ये लाभत असतात, आमच्या सोबत असतात आणि त्यांचे आशीर्वाद सदैव गणराज ग्रुप सोबत राहिलेत आणि त्यामुळे प्रत्येक पर्वामध्ये आम्ही यशकीर्ती जी काही संपादन केले त्यामध्ये या सर्व मान्यवरांचं खूप मोलाचं सहकार्य राहिले. त्याबद्दल गणराज ग्रुपच्या वतीने सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आणि आपल्या सर्वांना खूप सारे धन्यवाद. बोलूया मॅचच्या दिशेने, जिथे रंगलेला पहिला सामना इथे आपण पाहतोय. एका बाजूला तेज प्रकाश आलिमवाडी तर दुसऱ्या बाजूला इथे आपण पाहणार आहोत महालक्ष्मी कुवारबाव
हो स्मॅश सर्व्हिस करण्याचा प्रयत्न होता. जर्सी क्रमांक 9 होता तेज प्रकाश आलिंबडे संघाचा न्यू कमर्स, परंतु यावेळी थोडीशी चूक झाली. सर्व्हिस मध्ये दम पाहायला मिळाला नाही. पॉइंट गोज टू महालक्ष्मी कुमार भाऊ. सिंपल बट स्वीट ओव्हरहँड सर्व्हिस पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 8 पास देतोय, सप्लाय देतोय, स्टँड चांगला पाहायला मिळालाय. त्यानंतर इथे जर्सी क्रमांक 7 च्या बाजूला स्मॅश आहे. परफेक्ट प्लेस आहे, लाजवाब आहे, प्रतीक आहे, पॉइंट सक्सेसफुल आहे, लाजवाब प्लेसमेंट पाहायला मिळते. फेसचा वापर केला गेला, बॅक झोनचा वापर केला गेला आणि तिथे लगवलेला स्मॅश आहे जो पॉइंट देऊन गेले महालक्ष्मी कुमार भाऊ टीमला. स्टँड अँड हिट अशा पद्धतीने केली गेलेली सर्व्हिस, खडे खडे केली गेलेली सर्व्हिस आणि यावेळी परफेक्ट ड्रॉप आहे. सेंटरच्या बरोबर बॅक साईडला आणि सेंटरच्या बरोबर फ्रंट साईडला ड्रॉप केला गेला हा पॉइंट जो पॉइंट देऊन जातोय तो यावेळी तेज प्रकाश आलिंबडी संघाला. स्मॅश सर्व्हिस ओव्हरहँड सर्व्हिस इथे पाहायला मिळाले. बंटी यावेळी अटॅकिंग झोन मध्ये ड्रॉप करतोय, शानदार आहे, खडे खडे प्लेस केलाय, लाजवाब पाहायला मिळतोय, कमाल धमाल बेमिसाल. जर्सी क्रमांक 9 स्वप्नील आदेम सिंगल पॉइंट तेज प्रकाश आलिंबडी संघाला. यस या पुन्हा एकदा ड्रॉप करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली आहे, डन करतोय, शानदार कामगिरी पाहायला मिळाले. एक पॉइंट इथे मिळतो तेज प्रकाश आलिंबडी संघाला.